हॅलो छोट्या दोस्तांनो, मित्रमैत्रिणींनो, पालक आणि शिक्षकांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत. आजचा आपला साऊंड आहे अर साऊंड. लेटर्स ई आर साऊंड अर. ठीक आहे. या साऊंडचे खूप सारे शब्द वाक्य आपण बघणार आहोत. एक वर्कशीट सुद्धा देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, ती सुद्धा रिफर करू शकता तुम्ही. आणि एवढं सगळं असल्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब या तिन्ही गोष्टी करायला विसरू नका. पटकन सुरू करूया. पहिला शब्द आहे HER. हर्ड. हर्ड. हर म्हणजे तिचं. HERD. हर्ड. हर्ड. हर्ड म्हणजे प्राण्यांचा, जनावरांचा कळप. हर्ड ऑफ ॲनिमल्स, हर्ड ऑफ एलिफंट्स असं तुम्ही म्हणू शकता. DINNER. डिनर. डिनर म्हणजे रात्रीचं जेवण. RIVER. रिव्हर. रिव्हर म्हणजे नदी. BUTTER. बटर. आय होप तुम्हाला सगळ्यांना ब्रेड बटर आवडत असेल, आवडीचा खाऊ असेल, हो की नाही? HERB. हर्ब. WINTER. विंटर. विंटर म्हणजे हिवाळा. SUMMER. समर. समर म्हणजे उन्हाळा. आता उन्हाळा सुरू आहे. PAINTER. इथे AIचा साऊंड अगदी आवर्जून लक्षात ठेवायचा. पेंटर. पेंटर म्हणजे रंगकाम करणार. PLAYER. प्लेयर. प्लेयर. प्लेयर म्हणजे खेळाडू. TEACHER. टीचर. टीचर म्हणजे शिक्षक किंवा शिक्षिका. BROTHER. ब्रदर. SISTER. सिस्टर. HAMMER. हॅमर. हॅमर म्हणजे हातोडी. DRIVER. ड्रायव्हर. SWIMMER. स्विमर. DANCER. डान्सर. BUILDER. बिल्डर. WRITER. रायटर. रायटर म्हणजे लेखक. जे पुस्तकं लिहितात, कविता लिहितात, त्यांना रायटर किंवा लेखक असं म्हणतात. आता आणखीन थोडे शब्द बघूया याचे. रेडी? TIGER. टायगर. WATER. वॉटर. LADDER. लॅडर. लॅडर म्हणजे शिडी. PAPER. पेपर. RULER. रुलर. NUMBER. नंबर. SILVER. सिल्वर. सिल्वर म्हणजे चांदी. OVER. ओव्हर. AFTER. आफ्टर. SINGER. सिंगर. अर साऊंडची वाक्य बघूया. रेडी? हर टीचर इज व्हेरी काइंड. तिची टीचर खूप छान आहे, खूप प्रेमळ आहे. द टायगर रन्स इन द फॉरेस्ट. द रिव्हर इज व्हेरी डीप. नदी खूप खोल आहे. आय लाईक बटर ऑन ब्रेड. तोंडाला पाणी सुटलं का? द फार्मर वर्क्स इन द फील्ड. शेतकरी शेतात काम करतो. माय सिस्टर रीड्स अ बुक. माझी बहीण पुस्तक वाचते. माय ब्रदर प्लेज क्रिकेट. द ड्रायव्हर इज इन द कार. द फ्लॉवर इज व्हेरी प्रिटी. फूल खूप सुंदर आहे. ड्रिंक अ गुड अमाऊंट ऑफ वॉटर एव्हरी डे. रोज व्यवस्थित योग्य प्रमाणात पाणी द्या. झालं. खूप सारे शब्द पण झाले आपले करून, स्पेलिंग सकट त्यांच्या अर्थासह, आणि वाक्य सुद्धा बघून झाली, वाक्यांचे सुद्धा अर्थ बघून झाले.
एखादोन वाक्यांचे जिथे मी अर्थ सांगितलेले नाही आहेत ते तुम्ही सुद्धा स्वतः त्याचे अर्थ लावू शकता. आणि जेव्हा आपण इंग्लिशमधून मराठीमध्ये ट्रान्सलेट करतो तेव्हा तसंच वाक्य ट्रान्सलेट नाही करायचं. नाही, कारण इंग्लिश भाषा आणि मराठी भाषा दोन्ही वेगळ्या आहेत. त्या दोन वेगळ्या पद्धतीने आपण बोलतो. त्यामुळे जसं वाक्य लिहिलंय इंग्लिशमध्ये तसंच्या तसं इंग्लिशमध्ये बोलायला जायचं नाही. थोडंसं डोकं चालवायचं आणि विचार करायचा की हे वाक्य आपण मराठीत कसं बोलतो. ठीक आहे? ओके. जाता जाता पुन्हा एकदा सांगते, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब प्लीज करायला विसरू नका. पुढच्या वेळेला नवीन साऊंडसह पुन्हा भेटूया. बाय बाय.